हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ना ही सुंदर साडी मी वेअर करते आहे. तर विचार केला की गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. तर तोच व्हिडिओ मी आज घेऊन आली आहे. सर्वात आधी फेस वॉश केला छान फेस वॉशनी आणि मग इथे मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर लावून घेतला आहे. कारण फेस हायड्रेट करायसाठी माझा फेस खूप जास्त ड्राय आहे, त्यामुळे मी मॉइश्चरायझर इथे भरभरून लावला आहे. मग स्विस ब्युटीचं प्रायमर यूज करते आहे मी इथे. खूप छान प्रायमर आहे, शायनी प्रायमर आहे हे. आणि मग त्यानंतर आता मी इथे यूज करत आहे कन्सिलर. सर्वात आधी मी आय मेकअप डन करणार आहे, त्यानंतर मी फेसचा मेकअप डन करणार आहे. तर सर्वात आधी आपण आय मेकअप करायला घेतलं. मग इथे फॉरएव्हर 52चं थोडं पावडर लावून घेतलं आहे, लूज पावडर. आणि मग त्यानंतर मी असा विचार करत आहे की साडीचा जो कलर आहे त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये आय मेकअप करायचा, जास्त छान वाटेल. तर मी इथे ना आयशॅडो पॅलेट न्यूडवाला यूज करत आहे, कारण मला लाईट करायचं आहे, जास्त डार्क मला आवडत नाही आय मेकअप. आय मेकअप डन झाल्यावर मी इथे आयब्रो फिल करत आहे. हे माझ्याकडे मायग्लॅमचं आयब्रो फिल करायचं आहे. खूप सुंदर आहे हे प्रोडक्ट आणि मी खूप दिवसापासून यूज करत आहे आणि खूप छान वाटते मला हे प्रोडक्ट यूज करायला. त्यानंतर मी इथे लायनर लावून घेत आहे. लायनर लावायला ना मला थोडं म्हणजे कठीण जातं, म्हणून मी ना मिररमध्ये बघूनच लावते. पण ट्राय केलं मी तुमच्यासोबत शेअर करायला की होईल म्हणून, पण नाही जमलं ते. तर मी लायनर लावून घेतलं मिररमध्ये बघून. आणि त्यानंतर मी इथे यूज करत आहे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन खूप छान आहे. मेन म्हणजे तर मला खूप जास्त आवडते आणि मेन तर ते रिझनेबल आहे. रेट खूप कमी आहे त्याचे, 1000मध्ये मिळून जाईल ते फाउंडेशन. तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार घेऊन यूज करून बघू शकता, तुम्हाला पण आवडेल. कारण मला तर असं वाटत आहे की तुम्हाला पण आवडेल, कारण मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी ने इथे लूज पावडर पण फॉरएव्हर 52चंच यूज करत आहे. आणि हे लूज पावडर माझ्याकडलं संपलेलं आहे, म्हणजे मी पूर्ण यूज केलं. विचार करा, म्हणजे खरंच खूप छान असेल तेव्हाच ते संपलेलं आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकता. मला आता घ्यायचं आहे लूज पावडर, तर मी ते फॉरएव्हर 52चंच घेईल. आणि त्यानंतर आता मी इथे यूज करत आहे फेसेस कॅनडाचं ब्लशर. मी स्टिकवालं ब्लशर नाही यूज करत आहे, पावडर बेसच करत आहे. आवडते मला हे फेसेस कॅनडाचं ब्लशर, छान रिझल्ट आहे याचा. हा ब्लशर मी यूज केला. त्यानंतर ना मी ना नोजला थोडं इथे शेप द्यायचा प्रयत्न करत आहे. जमेल असं वाटत आहे मला आणि फायनली ते जमलं. आता मी ते हायलायटर यूज करत आहे. हे सुद्धा फॉरएव्हर 52चं आहे आणि याचासुद्धा रिझल्ट खूप छान आहे. आणि मेन म्हणजे लॉंग लास्टिंग आहे आणि शाईन पण करते फेस, छान वाटते हे. म्हणजे एक एक बघितलं आपण तर सर्व प्रोडक्ट मला आवडले आहे फॉरएव्हर 52चे. आणि आता इथे मी स्प्रे यूज करत आहे. माझ्याकडे जे स्प्रे आहे ते ब्ल्यू हेवनचं आहे, कारण फॉरएव्हर 52चं होतं माझ्याकडे स्प्रे. पण आता मी इथे यूज जे करत आहे ते ब्ल्यू हेवनचं करत आहे. आणि मस्करा लावून घेत आहे मी. मेबलिनचा मस्करा आहे हा मस्करा खूप छान आहे, म्हणजे खरंच मला आवडला आहे हा मस्करा. तुम्हाला वाटेल ना तुम्ही घेऊ शकता, कारण मेन म्हणजे पसरत पण नाही आणि ना इझिली रिमूव्ह होतं. जेव्हा आपण मेकअप रिमूव्ह करतो ना तेव्हा मस्त छान रिमूव्ह पण होऊन जातो, म्हणून छान आहे त्याचा रिझल्ट. आता ना मी हेअर करून घेत आहे, म्हणजे केस करायला थोडा वेळ लागतो ना मला, तर म्हणून मी आधीच केस करून घेते. आणि मी लिपस्टिक साडी नेसल्यावरच लावते, कारण मला असं वाटते की ते पसरून नको जायला, म्हणून मी साडी वगैरे नेसून घेते आणि मग लिपस्टिक लावते. लिपस्टिक मी ती रेड कलरची यूज करत आहे, कारण साडी लाईट कलरची आहे, तर लिपस्टिक जर रेड कलरची लावेल तर छान वाटेल असं मला वाटलं, म्हणून मी तीच यूज केली. तुम्हाला कशी वाटत होती मला सांगाल कमेंटमध्ये. आणि इथे ना मी ऑक्सिडाईजवाले कानातले यूज करत आहे आणि छोटे छोटे यूज करत आहे. माहिती नाही, आधी मला खूप मोठे मोठे कानातले जास्त आवडायचे, पण आता काही दिवस झाले मला ना छोटे छोटेच कानातले आवडायला लागले आहे. असं वाटते की छोटे छोटेच घालायचे, म्हणून मी इथे छोटेच कानातले घातले आहे, जास्त मोठे नाही यूज केले आहे.
पण माझी रिंग खूप मोठी आहे, छान वाटत आहे ना ती, मला आवडते खूपच जास्त आणि घेतली तेव्हा पण मला खूप आवडली होती आणि आतासुद्धा मला खूप आवडते ही रिंग. आणि हातात पण मी जास्त काही बांगड्या वगैरे घातल्या नाही आहे, फक्त कडे घातले आहे 2 सिल्वर. सो फायनली मी रेडी झालेली आहे. कसा वाटत होता हा माझा लूक मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साडीसुद्धा कशी वाटत होती हे पण सांगा. तेव्हापर्यंत बाय.